तर नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला एकच सांगणं आहे की खोट्या माहितीच्या बळी पडू नका, जेणेकरून तुम्हाला तुमची या ठिकाणी काय होईल, फसवणूक होणार नाही। सर्वात पहिले तुम्ही जर महाट्रान्सकोचे मित्रांनो पाठीमागे फॉर्म भरले, प्रत्येकाने 2-2 3-3 फॉर्म या ठिकाणी भरले, कारण काय याचा ऐक त्याचा ऐक, ॲड वाचायची नाही, काहीच नाही आणि वर तोंड करून काय करायचं, फॉर्म भरायचा। तर मित्रांनो या ठिकाणी खोट्या माहितीच्या बळी पडू नका। मी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे ती पूर्णपणे या ठिकाणी करेक्ट इन्फॉर्मेशन असणार आहे आणि कोणतीही चूक या ठिकाणी तुमची होणार नाही याची मी पुरेपूर या ठिकाणी काळजी घेणार आहे। मित्रांनो आज आपल्या महावितरण तंत्रज्ञ या पदासाठी एक ॲड आलेली आहे, काय या पदासाठी ॲड आलेली आहे आणि त्या ॲडची सगळी इन्फॉर्मेशन आपण काय करणार आहे, मी या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे आणि ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी पुरवण्याचं या ठिकाणी काय करणार आहे, काम करणार आहे। मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणते पॉईंट या ठिकाणी डिस्कस करणार आहे, काय या ठिकाणी कोणकोणते पॉईंट डिस्कस करणार आहे त्याची ऑल इन्फॉर्मेशन तुम्ही थंबनेलमध्येच बघितली असेल। सर्वात प्रथम जे आपले वॅकन्सी आलेली आहे मित्रांनो ती 5347 पदे, हे सर्व पदे ITI साठी असणार आहे। कोणत्या म्हणजे कोणाला किती आरक्षण आहे, कोणत्या आरक्षणामध्ये किती पद आहे ती तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, ओके। ती काही सांगितली नाही तरी चालते, पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की फॉर्म कधी चालू होतील, पेपर कधी होतील, अप्रेंटिसशिप कोणत्या पाहिजे, कोणत्या चालणार नाही, अभ्यासक्रम काय आहे, अर्ज कसा करावा आणि परीक्षेची फी किती असणार आहे, हे आपले काय असणार आहे, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी असतात। तर हे सर्व पॉईंट आपण या ठिकाणी काय केलेले, कलेक्ट केलेले आणि तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो नमस्कार, मी पवन टेक्निकल यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो आपण आपल्या इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी काय करूया, सुरुवात करूया, ओके। एकच मिनिट मित्रांनो, आपलं जे PDF आहे ते मी एकदा सेट करून घेतो। तर चला मित्रांनो आपण करूया आपल्या टॉपिकला सुरुवात। तर मित्रांनो या ठिकाणी बघा नंबर 1 लाच दिलेले आहे, ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील कशावर, त्याची लिंक आणि ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे, काय ऑनलाईन अर्ज कधी चालू होणार आहे, ते जानेवारी महिन्यात कधीही ऑनलाईन अर्ज चालू होऊ शकतात। कोणत्या महिन्यात, जानेवारी महिन्यात। आणि पेपर कधी होतील, काय पेपर कधी होतील, सर्वात महत्त्वाचं जानेवारीमध्ये फॉर्म चालू होणार आहे तर मग पेपर कधी होतील। तर मित्रांनो पेपर जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी, काय ऑनलाईन इकडे बघा या वाक्यामध्ये दिलेलं आहे की ऑनलाईन अर्ज, काय ऑनलाईन अर्ज म्हणजेच ती जो पेपर होणार आहे आपला ऑनलाईन एक्झाम सर्वसाधारणपणे फेब्रुवारी ते मार्च, काय फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात, म्हणजे त्वरित लगेच डिसेंबरमध्ये फॉर्म घेणार आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लगेच आपले पेपर या ठिकाणी घेण्यात येणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी 2 क्लिअर झाले पॉईंट की फॉर्म कधी चालू होणार, जानेवारी, आणि पेपर कधी होणार, फेब्रुवारी किंवा मार्च, कधी फेब्रुवारी किंवा मार्च। पुढचा टॉपिक बघा, शिकाऊ उमेदवार करिता समांतर आरक्षण म्हणजेच अप्रेंटिसशिप, काय अप्रेंटिसशिप कोणती चालते। तर मित्रांनो अप्रेंटिसशिप जी असणार आहे सुधारित कंपनी यांच्या आधिपत्याखाली महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीमध्ये यशस्वीरित्या शिकाऊ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 10% समांतर आरक्षण राहील। मित्रांनो पहिले कसं होतं, महावितरणच्या जर जागा असल्या तर महावितरणमध्ये ज्यांची अप्रेंटिसशिप झाली त्यांनाच या ठिकाणी 10% आरक्षण भेटत होतं, पण ह्या भरतीमध्ये तसं नाही आहे। ही मोठी खुश खबर ज्यांची अप्रेंटिसशिप झालेली आहे त्यांच्यासाठी राहणार आहे। ती अप्रेंटिसशिप महावितरणची पण चालती, महानिर्मितीची पण चालती आणि महापारेषणची पण चालती, ओके। या सर्वांची अप्रेंटिसशिप या ठिकाणी चालणार आहे, काय आणि यांना 10% समांतर आरक्षण या ठिकाणी मिळणार आहे। चला पुढचा टॉपिक बघूया, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण हे जाहिरातीच्या दिनांकापूर्वी, बघा जर तुमची अप्रेंटिसशिप ही कधी आता अजून झालेली नसेल, अजून 4-2 दिवसात होईल, ती चालणार नाही। अप्रेंटिसशिप ही या दिनांकापूर्वी झाली पाहिजे, म्हणजे 29/12/2023 पूर्वी तुमची अप्रेंटिसशिप होऊन तुमच्याकडे त्याची मार्कशीट पाहिजे, काय मार्कशीट, त्याची मार्कशीट लागती, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला या तारखेच्या पहिलं लागतं। जर तुमची झाली असेल पण तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळाली नसेल तर त्याला या ठिकाणी काही आपण करू शकणार नाही आहे। हाच तो टॉपिक असणार आहे। तर अप्रेंटिसशिपचा टॉपिक तुमचा कव्हर झालेला आहे। खुशखबर दिलेली आहे तुम्हाला की तिन्ही अप्रेंटिसशिप चालत्या, परंतु जर सुधारित कंपनी यांच्या आधिपत्याखाली महावितरण, महानिर्मिती आणि पारेषण कंपनी व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी इतरत्र काय शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे अशा उमेदवारांचा या राखीव पदाकरिता विचार करण्यात येणार नाही। म्हणजे कोणत्याही एखाद्या दुसऱ्या कंपनीत
प्रायव्हेट कंपनीमध्ये जर अप्रेंटिसशिप केलेली असेल तर ती अप्रेंटिसशिप या ठिकाणी चालणार नाही, फक्त महावितरण, निर्मिती आणि पारेषण मधले अप्रेंटिसशिप या ठिकाणी चालतील. काय या ठिकाणी चालतील. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजेच तुम्हाला सांगितलं एक्झाम होईल का, की मागच्या वेळेस जसे 10वीच्या मार्कावरती घेतले होते तसे घेण्यात येईल, तर अजिबात नाही. ऑब्जेक्टिव्ह होणार आहे. काय ऑब्जेक्टिव्ह एक्झाम होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम या ठिकाणी होणार आहे आणि तिचा जो सिलेबस असणार आहे तो सुद्धा मी खाली दिलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला समजून सांगतो. ऑब्जेक्टिव्ह ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. काय तांत्रिक चाचणी घेण्यात येईल. सादर चाचणी ही पदासाठी आवश्यक असलेले किमान अर्हता, सामान्य ज्ञान, काय सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. काय सिलेबसचं ते या ठिकाणी सांगितलंय. कळलं नसेल तुम्हाला तरी मी तुम्हाला सांगून देतो नंतर पुढच्या टॉपिकला. परीक्षेचे माध्यम मराठी, इंग्रजी. बघा सर्वात महत्त्वाचं परीक्षेचे माध्यम काय राहील. बघा तुम्हाला वरती इंग्लिशमध्ये प्रश्न राहील, खाली मराठीमध्ये प्रश्न राहील. म्हणजे जसं आपला महापारेषणचा टेक्निशियनचा जो पेपर होणार आहे सेम तसा पेपर या ठिकाणी होणार आहे. ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरिता बोलविण्यात येईल. काय ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनाच बोलवण्यात येईल. काय उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी व त्यांच्या पात्रतेची पडताळणी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी होण्यापूर्वी केली जाणार नाही. काय मित्रांनो, जे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचा पेपर झाल्यानंतर होईल. काय पेपर झाल्यानंतर होईल. त्यामुळे परीक्षेला बोलवणे म्हणजे उमेदवार त्या पदासाठी प्राप्त आहे असे समजावे नाही. ही मोठी नॉर्मल गोष्ट आहे मित्रांनो, ही काही तुम्हाला गरजेची नाही आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पेपर झाल्यानंतर DV होती, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. ऑनलाईन परीक्षा ही सादर पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे, सामान्य अभियोक्ती चाचणी, जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील. आणि ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. काय ऑनलाईन परीक्षेचे आता सांगतो तुम्हाला मी सिलेबस. नंबर 1ला आपला टेक्निकल असतं मित्रांनो, ज्यामध्ये की आपल्याला 50 प्रश्न असतात आणि 110 मार्क असतात. ते सेम असणार आहे. सेम जसं आपल्याला आपला टेक्निशियनचा महापारेषणचा पेपर होणार तसं सेम असणार आहे. त्यानंतर आपलं रिझनिंग बुद्धिमत्ता ही सेम असणार आहे, जसंच्या तसं 40 प्रश्न. त्यानंतर आपलं हे ॲप्टिट्यूड म्हणजेच मॅथसुद्धा 20 प्रश्न 10 मार्क तसंच असणार आहे. आणि मराठी लँग्वेजसुद्धा तसंच असणार आहे. काय तसंच असणार आहे. जो टाईम असणार आहे तो 120 मिनिटाचा म्हणजेच 2 तासाचा असणार आहे. आणि आपला पेपर असणार आहे 150 गुणाचा. 130 प्रश्न या ठिकाणी काउंट केले जर तुम्ही तर काय होतात 130 प्रश्न पूर्ण होतात. आणि गुण असतात किती 150 गुण. काय 150 गुण. चला पुढचा टॉपिक बघूया. उमेदवाराने दिलेली प्रत्येक चुकीच्या उत्तराला म्हणजेच 1/4 निगेटिव्ह असणार. 1/4 निगेटिव्ह असणार. सेम आहे मित्रांनो, जी आपली पाठीमागे ॲड आली होती ॲड नंबर 8 आणि ॲड नंबर 9 कशाची महापारेषण टेक्निशियनची, त्याच ॲड प्रमाणे या ठिकाणी असणार आहे. 1/4 निगेटिव्हला आपल्याला मार्क या ठिकाणी कटणार आहे. बघा आता पुढचं पॉईंट महत्त्वाचं आहे. महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कंत्राटी कामगार म्हणून, म्हणजे तुम्ही जर बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर महावितरणला काम केलं असेल. आता बघा मी अप्रेंटिसशिप काय सांगितलं, महापारेषण जनरेशन वगैरे सगळ्यांच्यात चालतात, पण या ठिकाणी कंत्राटीवरती काम जे केलेलं पाहिजे तुम्ही ते फक्त महावितरणलाच चालतंय. कुठे महावितरण कंपनीनाच केलं पाहिजे तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे. आणि मार्क कसे मिळणार आहे, कामगारांना त्यांच्यामधील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण. किती प्रतिवर्ष 2 गुण अशा 5 वर्षाकरिता कमाल 10 अतिरिक्त गुण. काय 10 अतिरिक्त गुण देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी 10 गुण राहणार आहे. किती 10 गुण. एका वर्षासाठी 2 ओके 5 वर्षासाठी 10 गुण या ठिकाणी राहणार आहे. पण ते कॉन्ट्रॅक्ट बेस कशावर पाहिजे, म्हणजे ते तुम्ही जर काम केलं असेल कंत्राटी म्हणून तर ते पाहिजे फक्त महावितरण कंपनीला, दुसऱ्या कंपनीचं चालणार नाही. आता बघा समोरचा पॉईंट. उक्त बाह्यस्रोताद्वारे उमेदवारांनी त्यांच्या मागील कामाचा अनुभव सिद्ध करण्याची जबाबदारी उमेदवारांची आहे. म्हणजे पूर्णपणे क्लिअरली डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला फॉर्म भरताना भरायची आहे. कोणत्या कंत्राटी लोकांनी आणि आपण सुद्धा. आता उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी प्राप्त गुणांची रूपांतर म्हणजे 150 जे मार्क असणारे त्याचं रूपांतर या ठिकाणी 90 गुणात करण्यात येणार आहे. आणि जे बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी असणारे त्यांना जे 10 गुण मिळणारे 10 मार्क त्यांचं या ठिकाणी काय करणार आहे त्यामध्ये ॲड करून त्यांना 100 पैकी गुणाचा रिझल्ट या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यानंतरचा पॉईंट निवड सूची तयार करताना
ज्या उमेदवारांचे गुण समान असतील त्यांचं कसं मित्रांनो, काय त्यांचं कसं ते सांगितलं आहे. उमेदवारांची जन्मतारीख विचार म्हणजे जो जास्त वयाचा आहे त्यांना या ठिकाणी काय प्रेफरन्स देण्यात येईल, काय प्रेफरन्स देण्यात येईल, उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण जर समान असेल, गुण समान असेल ते सांगितलं जन्मतारखेप्रमाणे काय करण्यात येईल या ठिकाणी देण्यात येईल. आणि जन्मतारीख कोणती धरण्यात येईल मित्रांनो, SSC चं तुमचं जे सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावरची उमेदवाराला प्राधान्य क्रम देण्यात येईल. ओके. त्यानंतर काय सांगितलं आहे मित्रांनो, उमेदवारांनी SSC परीक्षेकरिता सरासरी गुणाची नोंद करावी. बेस्ट ऑफ 5 बघा, सर्वात महत्त्वाचं आपण टेक्निशियनच्या पेपरसाठी महापारेषणला बेस्ट ऑफ 5 मार्क टाकलेले आहे. काय बेस्ट ऑफ 5, परंतु या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही. काय बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही. 10वीचे मार्क बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही. बेस्ट ऑफ 5 टाकायचे नाही, अजिबात टाकायचे नाही. जे क्लिअर मार्क आहे तुमचे तेच या ठिकाणी टाकावं लागणार आहे. तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी हेडलाईन्स बघा, या ठिकाणी तुम्हाला डार्क करून देतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसलं पाहिजे जेणेकरून तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये चुका करणार नाही. आता उमेदवारांची काय माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती हे संकेतस्थळ दिलेले आहे मित्रांनो. यावरती आपल्याला काय आपला फॉर्म भरावा लागणार आहे. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर डाउनलोड करू शकतात. यासोबत दिलेल्या लिंकवर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरिता उमेदवारांकडे नित्य वापरात असेल असा व्हॅलिड स्वतःचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर लागतो मित्रांनो, जेणेकरून तो तुमच्या बसेल राहील तर तुम्हाला अपडेट मिळत राहील. म्हणजे तुमचाच या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ते या ठिकाणी द्यायचा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अपडेट या ठिकाणी जर मिळालं नाही तर याला कंपनी कोणतीही जबाबदार राहणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशिलाची अचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे. चला पुढे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे फी मित्रांनो. खुला प्रवर्गासाठी 250 रुपये प्लस GST असणार आहे. म्हणजे 250च्या वरती तुम्हाला या ठिकाणी फी भरावं लागणार आहे. आणि मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी कसं सांगितले मित्रांनो, म्हणजे EWS वगैरे त्यांना 125 रुपये फी आणि GST काही या ठिकाणी असणारे, म्हणजे 150 रुपयापर्यंत या ठिकाणी फी जाऊ शकते. फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI वगैरे कशाहून सुद्धा तुम्ही करू शकता. उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे. काय बंधनकारक आहे, त्याशिवाय तुमचं हॉल तिकीट वगैरे काही जनरेट होणार नाही. बट माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी कोणतीही फी घेण्यात येणार नाही आहे, त्यांना सूट देण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास सर्व वर दर्शविलेले शुल्क व्यतिरिक्त बँकेच्या नियमाप्रमाणे बँक चार्ज वगैरे आपल्याला थोडाफार बँक चार्ज जो कटत असतो, जो कटलाच तो आपल्याला या ठिकाणी भरावा लागेल. आता पहिला जो आपण फॉर्म भरला होता महापारेषण टेक्निशियनचा, त्यामध्ये हे सर्व काय होतं आपल्याला डाऊट होतं, तर या चुका या ठिकाणी होणार नाही याची काळजी मी पुरेपूर या ठिकाणी केलेली आहे आणि ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगतो. जाहिरातीत दर्शवले आलेल्या अर्हता ही किमान अर्हता आहे. केवळ ही किमान अर्हता हाच निकष मानून उमेदवार, म्हणजे काहीतरी दिलेलं आहे मित्रांनो, सोडा खालचा आपला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्र आदिवासी डोमोसाईल असणे आवश्यक. मित्रांनो डोमोसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि महाराष्ट्रातलेच विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे, बाहेरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहे. यासाठी महाराष्ट्राचं डोमोसाईल या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे तसेच उमेदवार मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मराठी अवगत असणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल त्या ठिकाणी मराठी बोलता येते का असं जर ऑप्शन असलं तर तिथे मित्रांनो यस करा. काय यस करा. मग तुम्हाला वाटतं मी सर्टिफिकेट कुठून आणू, मी हे कुठून आणू, मी ते कुठून आणू, हे सगळं काही लागत नाही मित्रांनो. मी 100% तुमची पूर्ण जिम्मेदारी घेतो की कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही, मराठी भाषा बोलण्याचं कोणतंच सर्टिफिकेट लागत नाही. तर काय लागतं ते सुद्धा मी या ठिकाणी सांगतो. याची उमेदवाराने काय नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असले बाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्र या ठिकाणी त्याचे लागणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच तुमची कोणतीही मार्क लिस्ट चालते मित्रांनो, 10वी 12वी किंवा त्या पहिले कोणतीही मार्क लिस्ट चालते की ज्या मार्क लिस्टवर तर काय राहील की तुम्ही मराठी विषय पास आहे असं त्या ठिकाणी नमूद लागेल. ओके. CBSEचे जर मुलं असेल आणि त्यांच्या जर मार्क लिस्टवर जर नसेल तर त्यांनी नो केलं तरी चालेल, पण त्यांनी जर यस केलं तर त्यांनी पुढील डॉक्युमेंट या ठिकाणी आणायचं आहे. विद्यापीठ उच्च परीक्षा संबंधित मराठी भाषा
घेऊन उत्तीर्ण असल्याबद्दल प्रमाणपत्र, म्हणजे एक प्रमाणपत्र भेटतं मित्रांनो की तुम्हाला मराठी भाषा बोलता येते म्हणून. असं प्रमाणपत्रसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. म्हणजे ते आपण DBच्या वेळेस त्या ठिकाणी देऊ शकतो, लिहून आणि बोलू शकतो. अशा हे सगळं सांगितलं आहे, मराठीचं आहे मित्रांनो हे सगळं. ओके, हे तुम्हाला सर्व कळलं असेल. आता पुढं, निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेण्यात येईल. नंतर पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. म्हणजे नंतर परमनंटमध्ये तुम्हाला सामावून घेतले जाईल. म्हणजे 3 वर्ष तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारे आणि तुमचं जे पेमेंट असणारे पहिलं वर्ष 16 वर्ष, नंतर 17 वर्ष, पहिलं वर्ष 15 वर्ष, नंतर 16 वर्ष, नंतर 17 वर्ष असं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे. परंतु नंतर 3 वर्षानंतर तुम्ही परमनंट होणार. पदाकरता रुजू झाल्यानंतर मग नंतर तुमचं पेमेंट कसं राहील? वेतन व्यतिरिक्त महागाई भत्ता, म्हणजे तुम्हाला भत्ता भेटणार, जी काही महागाई होणार तो भत्ता भेटणार, घरभाडे भेटणार, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे ही जी वॅकन्सी आहे ती आपल्यासाठी एकदम खुलून आलेली आहे मित्रांनो. याची 100% तयारी आपण करायची आहे. भरती प्रक्रियेदरम्यान जर एखाद्या उमेदवाराने सादर केलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अशा उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात अपात्र ठरवण्यात येईल. याकरिता उमेदवार सर्वस्वी जबाबदार असेल. त्या अनुषंगाने उमेदवारांनी खरी व अचूक, म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्ही फॉर्म भरसाल तेव्हा फॉर्म भरताना सगळी माहिती अचूक टाकायची. जे काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तेच येस करा, नसेल तर नो करा बिंदास. अशा पद्धती ही इन्फॉर्मेशन मित्रांनो आपली होती. आणि या पुढे आपले तुम्हाला प्रत्येक अपडेट येणार आहे की फॉर्म कसा भरायचा, चुका कुठं होत आहे आणि त्या चुका दुरुस्त कशा केल्या पाहिजे, ती सर्व ऑल इन्फॉर्मेशन काय तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण 2 ते 4 दिवसात एक टेस्ट सिरीज तर नसणार आहे मित्रांनो. ती टेस्ट सिरीज नसणार आहे, MCQ आपण MCQ व्हिडिओ लॉन्च करतोय. MCQ व्हिडिओ लॉन्च करतोय मित्रांनो. त्यामध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि MCQ व्हिडिओ असे असणार आहे की MCQ विथ सोल्युशन. MCQ विथ सोल्युशन असणार आहे. MCQ विथ सोल्युशन या ठिकाणी त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर त्यातले 2 ते 3 प्रश्न पेपरमध्ये हमखास येणार याची पूर्णपणे मी गॅरंटी घेतो. 2 ते 3 प्रश्न आले पाहिजे, कारण मी नुसते त्या ठिकाणी क्वेश्चनच नाही घेतले तर त्याचं पूर्ण सोल्युशनसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. मित्रांनो या व्हिडिओला आपण पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.